सगळ्यांना माहिती झालेली नावं आहेत. परंतु पाहूया प्रसन्नाच्या 3 विकेट्स नंतर आदित्य आणखीन एक डावखुऱ्याचा गोलंदाज प्रसन्न प्रमाणेच गोलंदाजी करणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व धूम धडाक्यामध्ये आज ओपनिंग सेरेमनी पाहायला मिळाली आणि खचाखच भरलेलं स्टेडियम आणि या नेहमीच खरं तर या खारघरच्या मैदानावर या सेंट्रल पार्कच्या मैदानावर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला अनुभवायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. आदित्य पहिलाच बॉल यावेळेस थोडासा खोलवर टप्प्याचा हा चेंडू लॉफ्ट केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑन आणि इकडे झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. तर याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात फेमस नाईट स्पर्धेचे आयोजक तलोजा स्पर्धेचे आयोजक मुबीम पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण यावं व्यासपीठावरती. अक्षयकडून चूक झाली आणि त्याचा फायदा आता ठाणे युवा टीमला मिळेल आणि खास करून फलंदाजीमध्ये सूरजला मिळेल. 4 धावा, तिसरा चौकार त्याच्या खात्यामध्ये आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय दीपक आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहिल्याच मॅचला आपल्याला लाभलाय. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आले. दर्दी प्रेक्षक आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीगचं हे शानदार दिमागदार असं पर्व तुमच्या भेटीला आणलंय आई ग्रुपच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आणि सध्या तरी धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 21. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा आणि त्याला सन्मान देण्याशिवाय पर्यायच नव्हता. इकडे मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर जीवनदान मिळालं होतं त्यामुळं कुठेतरी तीही थोडीशी भीती सूरज कणेच्या मनामध्ये असेल. तर याचबरोबर मुंबई पोलीस सन्माननीय जयेश पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. चौकारानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलं होतं. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. ही चांगली गोष्ट आहे. सागरसाठी हा चेंडू होता यावेळेस मात्र थोडा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. अँगल क्रिएट करून नेहमीच गोलंदाजी करताना दिसतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं जेव्हा जेव्हा मारा पाहायला मिळतो या डावखुऱ्याच्या गोलंदाजांचा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरला आउट स्विंग होणं ही खासियत आहे. आदित्य पाटीलनं गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने मी म्हणेन अगदी कमी कालावधीमध्ये मात्र या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलंय. यावेळेचा ही चेंडू आपण पाहिला थोडासा गती कमी केली होती आणि हेच खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन बऱ्याच वेळेला एक यश त्याला प्राप्त होत असतं. ही वैविध्यतेनं भरलेली गोलंदाजी सातत्यानं तो करत असतो. आणि इकडे पहा ऑप्शनच्या बाहेर निघाला जरूर होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय स्विंग होताना दिसतोय. चांगला लेग कटर इथे पाहायला मिळाला आणि मागील दोन्ही बॉल त्याच टप्प्यावर टाकलेत. यावेळेस एज पाहायला मिळतंय समोरच्या दिशेमध्ये झेपावं तिकडे झेल टिपलाय आणि कमाल कमाल कॅश त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. विजय पवार मान फ्रॉम कर्जत काय प्रतिम झेल टिपलाय आणि आणखीन एक धक्का इकडे मात्र बसेल तो अर्थातच ठाणे युवा संघाला. हॅलो तेजस म्हात्रे यांना विनंती आहे की आपण लगेच मंचावरती यायचं आहे. तेजस म्हात्रे. विन द मॅचेस याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा झेल होता. फ्लाय स्लिप मध्ये ज्यावेळेला बॉल हवेत होता समोर सूर मारला आणि अक्षरशः धूर काढलाय फलंदाज सागरचा. एका पाठोपाठ विकेट गमावलेले आहेत. सूरज केने एकटा लढताना दिसतोय मैदानामध्ये आणि 4 फलंदाज आतापर्यंत टीम ठाणे युवाचे गारद झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम झेल विजयचा. गतवर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये खूप चांगला खेळ कर्जतच्या या खेळाडूंना मात्र पाहायला मिळाला होता. आणि इकडे पहा चौथा धक्का मात्र बसला ठाणे युवा संघाला 22 या धावसंख्येवर. आदित्यला सुद्धा चांगली भीतरपणे सफलता मिळाली आणि खूप चांगलं षटक आतापर्यंत. परंतु सूरज केणे मैदानामध्ये आहे आणि या सूरज केणेला मात्र शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. ही सध्याच्या घडीची गोष्ट आहे आणि
तो विचार मात्र त्यानं सुद्धा केला असेल, कारण त्याला साथ मात्र मिळत नाही एका बाजूनं. संपूर्णपणे आपण पाहिलं तर सूरज केणेच्या बरोबर आलेला सलामीला गौरव बाज झाला, त्यानंतर हिमांशू, बाया पाटील, सागर चारही फलंदाजांनी साथ सोडले. एका बाजूला सूरज केणे आपण पाहतोय 10 चेंडूचा सामना केलाय, 14 धावांवर तो खेळतोय आणि त्याच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 अयूब शेख मैदानामध्ये दाखल झालाय. 4 विकेट गेल्यानंतर अयूब फलंदाजीसाठी सूरजच्या बरोबरीने आता त्याला खेळायचंय. दबाव आहे ठाणे युवा या संघावर. ज्या पद्धतीमध्ये विकेट त्यांनी गमावलेत, रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गमावलेत आणि गुच्छामध्ये विकेट गेलेत. खास करून आपण पाहिलं याच्या अगोदर ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आला होता प्रसन्न, त्याने 3 विकेट घेतलेत. आदित्यचा हा चेंडू ड्राईव्ह पाहायला मिळतोय कवचला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, प्रसन्न त्या ठिकाणी आहे, सिंगल मात्र घेतली जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, इकडे पहा कलेक्ट करता आला नाही आणि तिथून चेंडू थोडासा बाजूला गेला आणि दुसरी रन त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर स्कोर कार्ड पाहिला तर ठाणे युवा संघाचा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. रायगड प्रीमियर आहे जोरात, गुरु दादा मात्रे आयोजक आहे फुल फॉर्मात. 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 चोवीस धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 8ची सरासरी आतापर्यंत ठाणे युवा या संघाची रायगड युवाच्या विरुद्ध खेळत असताना सूरज मैदानामध्ये अजूनही तग धरून खेळताना दिसतोय. आणि आणखीन एक आविष्कार या रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक मध्ये स्पेशल कार ड्रिंक्स ट्रॉलीच्या माध्यमातून ग्राउंडच्या आतमध्ये जाते आणि त्यानंतर जलपान या सर्व खेळाडूंचं होतं. आणि याच सरासरीने जर धावा राहिल्या तर 48च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकतं. परंतु त्याच्यासाठी आता अयूबला आणि सूरजला चांगली बॅटिंग करावी लागेल. 60-65चं लक्ष कमीत कमी ठेवावं लागेल जेणेकरून संघर्ष होईल. टॉसच्या अगोदर रोशनला विचारण्यात आलं होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं 2 मॅच मध्ये आम्हाला ठाणे टीमने हरवलंय, त्याच्यामुळे हा सामना आमच्या प्रतिष्ठेचा आहे. आणि ही प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना सध्या तरी रायगड युवा संघ हा थोडासा वरचा ठरलाय टीम ठाणे युवा या संघावर. परंतु पलटवार होईल असं दिसतंय. सूरजने आतापर्यंत 140चा स्ट्राईक रेट दाखवलाय, तर दुसऱ्या बाजूला अयूबने खातं उघडलंय पहिल्या बॉलवर 2 धावाने. सहा षटकांची लढत. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग चे हे 5वं पर्व. आई ग्रुपचे अध्यक्ष संस्थापक कैलाशदादा मात्रे यांची ही संकल्पना गुरुदादांची लाभलेली तेवढीच महत्वाची साथ. रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सर्वच प्रतिनिधी पदाधिकारी, अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांचं पाहिलेलं पहिल्या पर्वातलं स्वप्न सत्यात उतरलं. आता 5व्या पर्वामध्ये डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा या क्रीडांगणावर रंगताना दिसते. आणि विशेष म्हणजे पहिला जो उद्घाटनीय दिवस आहे त्याच्यामध्ये 2 प्रेक्षणीय सामने आयोजित करण्यात आले. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आता लाभायला सुरुवात झाली. इथून पुढे 6 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसेल. शॉर्ट बॉलचा वापर पुल केलाय, गॅप मध्ये चाललाय, 2 फिल्डर आहेत, पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला जातो आणि 2 धावा ऍड होतील फलंदाज सूरज केनेच्या खात्यामध्ये. तो पोहोचलाय 16वर. टीमची धावसंख्या पोहोचते, आकार घेते. धावा झाल्या 26. 26 नोव्हेंबरला आज या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. इथून पुढे 6 डिसेंबर पर्यंत हा महासंग्राम सुरू राहील. 32 संघ मालक, त्यांच्या टीम्स, त्यांचे कॅप्टन
या ट्रॉफीसाठी संघर्ष करताना दिसतील. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर होता. यावेळेला शरीराचा हलकासा वेध घेतलाय, मागे जातोय बॉल, धाव मिळताना दिसणार नाहीये. आगीचे गोळे बरसवतोय अक्षरशः प्रसन्न, कारण मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. याही ओव्हरमध्ये तुफान गोलंदाजीमध्ये. सोपं नाहीये प्रसन्नाच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके खेळणं. इकडे थोडंसं पाहायला गेलं तर 4 फलंदाज बाद झालेत आणि सध्याच्या घडीला दबाव आहे ठाणे युवा संघावर. आणि या स्थितीमध्ये सूरज केण्याचं मैदानावर राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं इकडे प्रसन्नाला अटॅक करायचा की थोडासा हे षटक मात्र खेळून काढायचं, या द्विधा मनस्थितीमध्ये सध्याच्या घडीला भावाळ्याचा सूरज केणे दिसतोय. चांगली गोलंदाजी इथे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मागे देखील बॉल जसा विकेट किपरच्या हातातून निसटला, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. जम बसवलाय संपूर्णपणे गोलंदाजीमध्ये, फिल्डिंगमध्ये देखील. सध्या तरी टीम रायगड युवाने थोडासा बॉल पडल्यानंतर काही चेंडू कुळासर आपण पाहिले तर थोडेसे खाली राहताना सुद्धा दिसले. हा सुद्धा फॅक्टर आजच्या रात्रीमध्ये फार महत्वाचा ठरेल. आणि खास करून थंडीचे दिवस आहे, थोडीशी गुलाबी थंडी जरूर आहे आणि नक्कीच गोलंदाजांना सहाय्य करणारी खेळपट्टी सध्याच्या घडीला दिसते. ओव्हरपिच बॉल होता, थोडासा पुढे टाकला होता आणि समोर पंच केलाय. मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा उचललाय सूरजने. बॉलला पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा, चौकार. संयमापेक्षा आक्रमकतेलाच भर देत असो सूरज आजपर्यंत. पहा थोडंसं रूम घेतला थोडंसं आणि तदनंतर मात्र सुंदर असं लॉंग ऑफला एक चांगला पंच पाहायला मिळाला, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि इकडे मात्र 4 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चौकार, 4 चौकारांच्या सहाय्यानं तो सध्याच्या घडीला 20 धावांवर खेळतोय. त्यामुळं संपूर्णपणे आतापर्यंतचा सिंहाचा वाटा उचललाय तो सूरज केणेनं. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, परंतु जसा पडला तसे स्टंप देखील मागे पडतायत आणि इथे मात्र आउट होईल. आणखीन एक मोठी विकेट गमावली आहे टीम ठाणे युवाने. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. 4था धक्का दिलाय प्रसन्न पाटीलने. झाला रे झाला. प्रसन्नच्या अगेन्स्ट अनऑर्थोडॉक्स थोडासा खेळण्यासाठी जरूर गेला होता. इकडे सूरज नाराज आहे. थोडासा बॅटचा हिस्सा लागल्यानंतर प्लेड ऑन झालाय असं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला होता पूर्णपणे आणि त्यानंतर आपण पाहतोय, पहा स्टम्प्स उधळले गेले आणि नाराज आहे. कारण संपूर्णपणे एका इनिंगला मात्र आतापर्यंत कुठेतरी आकार देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र या खेळाडूने केला आणि अशा स्थितीमध्ये तो बाद झालाय. प्रसन्न पाटीलला 4थी विकेट प्राप्त झाले तर निम्मा संघ ठाणे युवा संघाचा तंबूमध्ये दाखल झालाय. आणखीन एक फलंदाज परतला आणि आता आय थिंक श्रवण डोंगरे आलाय फलंदाजीसाठी आणि त्याची विकेट आता इथे धोक्यात आहे का हे पाहावं लागेल. अपील तर स्ट्रॉंग होते आणि त्यालाही जावं लागते, म्हणजेच 5 पूर्ण केलाय. या मॅच मध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाज प्रसन्न पाटील साठी. पहिलाच सामना ठाणे युवा विरुद्ध रायगड युवा आणि या मॅच मध्ये 5 कंप्लीट केलाय प्रसन्न पाटीलने.
5 विकेट 2 षटकामध्ये 10 धावा देत असताना गुडलेन स्पॉटवरून थोडासा उसळी घेत बॉल गेला विकेट किपर अक्षयच्या हातामध्ये आणि निर्विवाद वर्चस्व सध्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते प्रसन्न पाटीलचं. 2 षटक 10 धावा 5 विकेट त्याच्या खात्यामध्ये, त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30ला 6 पैकी 5 विकेट प्रसन्नाच्या खात्यामध्ये आहेत. अप्रतिम गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, झणझणीत गोलंदाजी. सध्या तरी प्रसन्न पाटीलची आदित्यने 1 षटक टाकलं होतं. 6 पैकी 1 विकेट त्याच्याही खात्यामध्ये, 7 धावा खर्च केले होते त्या षटकामध्ये बामणडोंगरीच्या आदित्य पाटीलने. इनिंग ब्रेकमध्ये आपण खरं तर रायगडमधील नामवंत खेळाडूंचा सत्कार करणार आहोत ज्यांनी मागच्या वर्षी खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय, ज्याच्यामध्ये रायझिंग स्टार्स असतील, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर असेल, ऑलराऊंडर असेल, सगळे उदयोन्मुख खेळाडू आहेत, रेग्युलर खेळाडू आहेत आणि सर्वोत्कृष्ट संघ, उदयोन्मुख संघ, या सगळ्यांचा सत्कार आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. सहा फलंदाज बाद, 30 धावा. अयुबसाठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहील आणि आपण हे पाहिले ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्सच्या दुसऱ्या बाजूच्या एंडने गोलंदाजी होते त्या बाजूने थोडेसे बॉल खाली राहिलेत आणि ज्या एंडने प्रसन्नाने गोलंदाजी केली तिथून चांगली उसळी त्याला प्राप्त झाली आहे. एक फ्लाय स्लिप, एक शॉट फाईन लेग, पॉइंट आहे. यॉर्करचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी, भेदकता गोलंदाजीमध्ये सध्या तरी पाहायला मिळते रायगड युवाच्या गोलंदाजांकडून. चांगली बॉलिंग केली. मघाशी सुद्धा आपण पाहिलं षटकामध्ये एक सफलता अर्जित केली, 7 धावांचं षटक टाकलं बामणडोंगरीच्या या युवा वेगवान गोलंदाजांना आणि ॲक्युरेसी चांगली आहे, कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे. या खेळाडूनं मागच्या 3-4 वर्ष सातत्य टिकवलंय आपल्या गोलंदाजीमधून आणि म्हणूनच आज तो रायगड युवा संघाचा एक हिस्सा, एक भाग होताना आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य पाटील. करण आला, एक चांगला फिरकीपटू आहे, परंतु सध्या बॅटिंग करावी लागेल. टीम मध्ये थोडंसं योगदान द्यावं लागेल धावांसाठी. चांगला लेफ्टी फिरकीपटू आता फलंदाजी करताना दिसेल. जी भूमिका रवींद्र जडेजाची, अक्षर पटेलची आहे भारतीय टीमच्या दरम्यान आतापर्यंत त्यांनी ती निभावली, आता तीच भूमिका ठाणे युवा या टीम मध्ये करणला निभावावी लागेल. केवनी देवीचा हा खेळाडू ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आदित्य पाटील प्रभावित केलं या गोलंदाजानं. 31 वर 6 सध्याच्या घडीला आपण पाहिलं स्कोर कार्ड. ठाणे युवा संघाला इथून मात्र एका वेगळ्या एनर्जीनं खेळावं लागेल. थोडासा पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय भरपूर वेगाने बॉल पर्यंत, तोपर्यंत फक्त एकेरी धाव. आता संपूर्ण दारोमदार अय्यूबच्या फलंदाजीवर आहे, त्याच्या बॅट मधून धावा पाहिजेत. उरलेले काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 ओव्हरचा सामना, धावा झाल्या आतापर्यंत ठाणे युवा या संघाची स्कोर बोर्डवर 32. फलंदाज बाद, 8 चेंडू शिल्लक आहे. 2-3 मोठे फटके जर आले तर त्याचं रिस्पेक्टेड टोटल 50च्या आसपास जर गेला तर नक्कीच ठाणे संघाकडे सुद्धा युवा वेगवान गोलंदाज आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये मात्र होऊ शकेल. परत एक वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, थोडासा डीपिंग फुल टॉस होता, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं गती परिवर्तन पाहायला मला आदित्य पाटीलचं. पुढे टाकला होता, अगदी फुलर लेंथ, काय गोलंदाजी होते. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, गलीमधून बॉलला काढलंय, वाईडिश थर्ड मॅन ठेवलाय तिथे, फक्त सिंगल मिळते. एकेरी दुहेरी धावा येतात. याच्यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल गोलंदाजीची भेदकता किती दर्जेदार होती या सामन्यामध्ये. टीम रायगड युवाकडून ओव्हर नंबर 5चा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर ठाणे युवा या टीमची धावसंख्या 33 वर 6.